तर आम्ही चाललोय गावी व निघालोय गावी जायला. नमस्कार, मी दीप्ती खाडे. दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही गावाला गेलो होतो चिपळूणला, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही पहा. आमची पहाटेची गाडी होती. नंतर आम्ही 12 वाजता पोचलो आणि तिथे हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आम्ही घरी गेलो. बऱ्याच महिन्यानंतर केल्यानंतर आम्ही पहिली घराची साफसफाई केली. हॅलो. सो आता आम्ही क्लिनिंग करतोय आणि अदिती तिकडे सगळे डोर्स आणि विंडोज पुसते आणि बाल्कनी धुते. पहिले सगळं झाडून घेतलं आहे. त्याचं फक्त सगळे पुसायचे आणि धुवायचे, पाणी मारायचं काम चालू आहे. तर बघू शकता इकडे अदिती क्लीन करते आहे विंडोज आणि मी इकडे बाल्कनी अशी धुवून काढली आहे. ॲक्च्युली वरती पण मला पाणी मारायचं आहे, जसं मी आता हॉलच्या बाल्कनीला केलं आहे. आणि हा एक दुसरा बेडरूम आहे आणि असा उतार आहे. आम्ही आंघोळसुद्धा नाही केली अजून, करू. सगळं क्लीन केल्यानंतर विचार केला की आंघोळ करू, फ्रेश होऊ आणि आराम करू. आणि आता मी ही जी बाल्कनी आहे ती इकडे मी असं पाणी मारलं आहे इकडे. आणि आता हे जरा माती माती दिसते, मला काय झाडून काढायचं. सो हां तेच करू आणि कम्प्लीट झाल्यानंतर शांतपणे बसू, रिलॅक्स होऊ. सिलेंडर व पाईपचं काम होतं आणि त्याला मेकॅनिकला पण बोलवायचं होतं, म्हणून राणी आणि पूजा तिथे सिलेंडर आणायला गेल्या होत्या. आणि आम्ही गॅस पेटवला नव्हता म्हणून बाहेरूनच चहा मागवला. सो अदिती आता बत्ती करते. पासाचे लाईट्स नाही लागले ना अजून. आणि सद्गुरूंचा सुद्धा फोटो आहे इकडे, तुम्ही बघू शकता. इकडे मम्मी बसली आहे आणि हा मी जरा थकलोय, जरा नाही खूपच थकलोय. मम्मी तुझी एनर्जी आहे, आता काय करायची? आता काय करायचं आहे तुला? बसायचं आहे. आता जे काय कामं असतील ते आपण उद्या बघू, राईट? ओके. आधी तुझ्यामध्ये किती एनर्जी आहे आता? संध्याकाळ झाली तेव्हा सगळे इथे खाली आले होते आणि आम्ही आमच्या इथे बाल्कनीमध्ये बसलो होतो. खूप छान वाटत होतं. आम्ही चिल करतो गॅलरीमध्ये. मी आता लाईट्स लावते. आता मी फूड ऑर्डर करतोय. सिलेंडरचं काम त्या दिवशी नाही झालं म्हणून आम्ही बाहेरूनच जेवण मागवलं आणि थोड्या वेळाने मग मेकॅनिक आले. आणि ते पाईप चेंज करायला लागेल का? तो पाईप खूप हार्ड झाला ना, पाईप बदली करून घ्या. आणि शेगडी पण जरा चेक करून द्या, कारण शेगडीची बटणं पण मागे ना पण चेंज केली होती ना. पण 150 रुपये रेग्युलेटर, 190 रुपये पाईप, 10 रुपये क्लिप, म्हणजे 200 रुपये पाईप झाला. 350 रुपये तुमच्या मटेरियलचे झाले आणि व्हिजिटचे 177 असतात. 527 500 रुपये झाले. तुम्हाला
नंतर आमची जेवणाची ऑर्डर आली आणि आम्ही मग जेवून घेतलं. कोशिंबीर, बटाट्याची भाजी, and भाकरी. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी खाली गेली आणि तिने नाश्ता घेऊन आले आणि मग आम्ही नाश्ता केला. नंतर दुपारी राणी व पूजा खाली गेले भाजी व सामान आणायला आणि मग टी व्हीचं काम करायचं होतं. टी व्हीची केबल खराब झाली होती पावसामुळे, त्यामुळे टी व्ही लागत नव्हता. मग ती वायर पूर्ण चेंज केली आणि मग आम्ही टी व्ही चालू केला. चेंज करून बघूया. सिग्नल त्या बॉक्सला आले तर ठीक, तर बॉक्स तुम्ही गॅरंटी करून वाटते मॉइश्चर झालं पूर्ण. पण तो पण बदलूनच घेतलेला, नवीनच घेतलेला. ह्या सोसायटीमध्ये 2 टेरेस आहेत. तर हा टॉपचा टेरेस आहे. सोसायटीमध्ये दुपारी कुल्फीवाला आला. मग अदिती आणि पूजा कुल्फी आणायला गेल्या. टी व्हीचं काम बराच वेळ चालू होतं. आम्हाला एक स्पॉट बघायला जायचं होतं संध्याकाळी. काम झाल्यानंतर मग आम्ही निघालो. सनसेट पण बघायला. हा आमचा बुक आहे ॲक्च्युली. थोडे लोक चला तुम्ही पण आमच्यासोबत चला. आणि माझी मोठ्या भावाची मुलगी इथे आली होती, तिला आम्ही भेटलो. तिला पण घेऊन आम्ही फिरायला जाणार होतो. हा स्पॉट राणीने सुचवला होता. अशा तऱ्हेने आम्ही बसमध्ये बसलो आणि त्या स्पॉटला जायला निघालो. कोणता स्पॉट आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचे पण व्हिडिओ पहा.